माणसं जपणारे, मन जिंकणारे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, भाऊसाहेब खर्डे पाटील, कृषीभूषण राजेंद्र शेठ कुंकुलोड, डॉक्टर नितीन शेठ कुंकुलोड उद्योजक, श्रीकांत खर्डे पाटील संचालक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, धनंजय दळे पाटील माजी संचालक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, स्वप्नील निबे पाटील माजी संचालक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, ऋषिकेश खांदे पाटील सदस्य महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर, पंढरीनाथ खर्डे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कोल्हार बुद्रुक, भरत खर्डे पाटील चेअरमन कोल्हारेश्वर पतसंस्था आणि साईनाथ खर्डे पाटील भाजप युवा मोर्चा। जागतिक रक्तदाता दिन व सामाजिक कार्याचा वसा घेत सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळदघाट यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोणी येथील गंगूबाई विखे पाटील इंडोर स्टेडियम येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, डॉक्टर किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला। याबाबत माहिती देताना डॉक्टर सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, मंत्री विखे पाटील यांनी सामाजिक कार्याचा वसा कायमच जपला आहे। या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या उपक्रम राबवत असताना राजकारण नव्हे तर समाजकारणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर, त्याचबरोबर डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन विळदघाट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र आणि ईसीजी तपासणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। सगळे इथे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सर यांचा 65th बर्थडे सेलिब्रेशन साठी किंवा त्या उपक्रमातून आणि आपली जी सामाजिक बांधिलकी आहे त्यासाठी आपण हे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर या दोघांच्या याच्यातनं मदतीनं आपण हे कॅम्प करतो आहे आणि मला अभिमान वाटेल सांगायला की सगळ्या गावातनं संस्थेतनं जवळ 600 पेक्षा जादा लोकांनी इथे नोंदणी केलेली आहे आणि असे भव्य रक्तदान शिबिर आपण इथे करत आहोत। याच्या बरोबरच आपण आतमध्ये मेडिकल चेकअप, ईसीजी आणि नेत्र तपासणी हे सुद्धा आपण या शिबिराच्या माध्यमातून लोकांना आपण देत आहोत। वाढदिवसाच्या निमित्तानं जून महिन्यामध्ये प्रवरा परिसरात वेगवेगळे उपक्रम पण आपण राबवतोय। प्रत्येक गावामध्ये NSSच्या माध्यमातून आपण झाड वृक्षरोपण आणि यावेळेस प्रवरेने 2000 वृक्षरोपण करायचा एक मोहीम हातात घेतलेली आहे। काल सिन्नर कॅम्पसमध्ये सुद्धा ग्रामीण शिक्षण संस्थेचे आपण रक्तदान शिबिर केले आणि काल तिथे 800 रोपं आपण लावलेली आहे। या माध्यमातूनच आपण मुलांना नेचर मध्ये आणणं आणि काय काय सामाजिक आपले काय काय हित आहेत हे जणांना जाणवून देण्यासाठी आपण हे उपक्रम केलेले आहेत। जनता आवाजसाठी प्रतिनिधी लोणी। आमचे दैवत जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सुधीर रायभान आहेर पाटील, संचालक प्रवरा सहकारी बँक, संस्थापक अध्यक्ष संपदा फाउंडेशन कोल्हार, माननीय श्री विजय उत्तमराव कडू पाटील, संचालक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर वास्तु विशारद, तसेच माननीय श्री योगेश अशोकराव आहेर पाटील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री सचिन बबनराव आहेर पाटील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते आणि माननीय श्री राहुल निवृत्ती घोगरे पाटील सामाजिक कार्यकर्ते।